स्वागत आहे आपलं मेघघर चॅनलमध्ये। नमस्कार। इथे मी तोरणपट्टी बनवलेली आहे। 194 घरांची ही तोरणपट्टी आहे। तर पुढे आपण इथे 3 चेन त्यानंतर एक क्रोशिया बनवलेला आहे। पुढे सेम आपल्याला असेच एकूण 5 क्रोशिया बनवायचे आहेत। मिळून दोन्ही 7 क्रोशिया होतात। त्यानंतर पुढे आपल्याला इथे 2 चेन द्यायचे आहेत। 2 चेन, 2 खाली चेन सोडायचे आहेत आणि समोरील क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचा आहे। इथे आपल्याला एकूण 4 क्रोशिया बनवायचे आहेत। चार क्रोशिया झाल्यानंतर इथे आपण मागे 2 चेन बनवले होत्या, तर इथे आपल्याला एकूण 7 चेन बनवायचे आहेत। या 7 चेन त्यानंतर खाली 2 चेन सोडायचे आहेत आणि समोरील क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचा आहे। इथे आपल्याला 4 क्रोशिया बनवायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत। परत पुढे आपल्याला इथे सेम 4 क्रोशिया बनवायचे आहेत। सेम पुढे 2 चेन, परत 4 क्रोशिया, परत 2 चेन द्यायचे आहेत आणि परत 4 क्रोशिया बनवायचे आहेत। एकूण आपल्याला 2 चेनची अशी 3 घरं मध्यभागी बनवायची आहेत। त्यानंतर इकडे पुढे आपल्याला सेम इथे मागील प्रमाणे 7 चेन बनवायचे आहेत। 7 चेन, त्यानंतर हे 2 चेन खाली सोडायचे आहेत आणि समोरील क्रोशियावरती 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। सेम पुढे हे आपल्याला इथे मागील प्रमाणे आपल्याला 2 चेन, खाली 2 चेन सोडायचे आहेत, 4 क्रोशिया बनवायचे आहेत। परत 2 चेन, खाली 2 चेन सोडून सेम पुढे 4 क्रोशिया, दोन स्टेप झालेले आहेत। अजून 2 चेन, त्यानंतर परत 4 क्रोशिया, ह्या 3 चेन सोडल्यानंतर आपल्याला इथे सेम मागील प्रमाणे 7 चेन द्यायचे आहेत। सात चेन, 2 चेन सोडायचे आहेत आणि समोर पुढे 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। असंच पुढे विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। या स्टेपमध्ये पण आपल्याला सेम क्रोशियावरती क्रोशिया बनवायचे आहेत।
त्यानंतर पुढे आपल्याला या चेनच्या मध्यभागी आपल्याला 2 क्रोशिया बनवायचे आहेत. आणि साईडच्या क्रोशियावरती 1 क्रोशिया बनवायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला इथे एकूण 4 चेन द्यायचे आहेत. 4 चेनच्या मध्यभागी आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. पुढे सेम आपल्याला 4 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर हे 3 क्रोशिया सोडायचे आहेत आणि ह्या क्रोशियावरती आपल्याला क्रोशिया बनवायचा आहे. आणि मध्यभागी चेनच्या 2 क्रोशिया बनवायच्या आहेत. त्यानंतर साईडच्या क्रोशियावरती 1 क्रोशिया बनवायचा आहे. त्यानंतर इथे 2 चेन द्यायचे आहेत. सेम पुढे हे 2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि ह्या क्रोशियावरती आपल्याला क्रोशिया बनवायचा आहे. त्यानंतर चेनच्या मध्यभागी 2 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. त्यानंतर पुढेही आपल्याला इथे 2 क्रोशियावरती 2 चेन द्यायचे आहेत आणि ह्या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. आणि ह्या 2 चेनमध्ये आपल्याला 2 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. सेम पुढेही आपल्याला मागील प्रमाणे इथे आपण 4 चेन बनवल्या होत्या, तर इकडे पण आपल्याला 4 चेन बनवायच्या आहेत. या 4 चेन नंतर ह्या 7 चेनच्या मध्यभागी आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. पुढे सेम 4 चेन द्यायचे आहेत. ह्या 4 चेन आणि हे 3 क्रोशिया सोडायचे आहेत आपल्याला आणि ह्या क्रोशियावरती आपल्याला क्रोशिया बनवायचा आहे. त्यानंतर चेनच्या मध्यभागी इथे आपल्याला 2 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर मागील प्रमाणे 2 चेन आणि हा क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. सेम पुढे चेनमध्ये 2 क्रोशिया आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. त्यानंतर पुढे 2 चेन, साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया, चेनच्या मध्यभागी परत 2 चेन, साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया. सेम मागील प्रमाणे परत आपल्याला ह्या 7 चेनवरती 4 चेन द्यायचे आहेत आणि मध्यभागी याच्या आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. पुढे 4 चेन, सेम इथले 3 क्रोशिया सोडायचे आहेत आणि ह्या क्रोशियावरती क्रोशिया बनवत पुढे ह्या 2 चेनमध्ये 2 क्रोशिया बनवायचे आहेत. साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया, सेम मागील प्रमाणे परत 2 चेन, साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया, असंच पिनत जायचं आहे आणि दुसरी स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. साईडला सेम चेनमध्ये 2 क्रोशिया आणि साईडला 1 क्रोशिया, 4 क्रोशिया पूर्ण करायचे आहेत आणि साईडचं विणून घ्यायचं आहे क्रोशियावरती क्रोशिया बनवून. त्यानंतर पुढच्या 3ऱ्या स्टेपमध्ये पण आपल्याला सेम 3 चेन द्यायचे आहेत आणि ह्या क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत.
क्रोशियानंतर पुढे आपल्याला ह्या क्रोशियावरती एक क्रोशिया बनवल्यानंतर परत पुढे आपल्याला इथे 6 चेन द्यायचे आहेत. 6 चेन आणि मध्यभागी इथे आपल्याला साईडला इकडे ह्या चेनमध्ये एक हाफ क्रोशिया, मध्यभागी एक हाफ क्रोशिया आणि समोर पण एक हाफ क्रोशिया, असे एकूण 3 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. आणि त्यानंतर पुढे आपल्याला सेम 6 चेन द्यायचे आहेत. या 6 चेन त्यानंतर आपल्याला इथे ह्या 3 क्रोशिया सोडायचे आहेत आणि साईडच्या या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. आणि ह्या 2 चेनमध्ये आपल्याला 2 क्रोशिया बनवून घ्यायच्या आहेत. साईडच्या क्रोशियावरती एक क्रोशिया, त्यानंतर इथे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत. पुढे सेम मध्यभागी 2 क्रोशिया, साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया, त्यानंतर 2 चेन, त्यानंतर मागील प्रमाणे आपल्याला इथे 6 चेन द्यायचे आहेत. 6 चेन या आणि साईडच्या चेनमध्ये आपल्याला एक हाफ क्रोशिया, मध्यभागी एक हाफ क्रोशिया आणि परत साईडच्या चेनमध्ये एक हाफ क्रोशिया, असे एकूण 3 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे 6 चेन द्यायचे आहेत. या 6 चेन आणि सेम इकडे ते 3 क्रोशिया सोडायचे आहेत आणि साईडच्या या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचे आहेत आणि मध्यभागी चेनच्या 2 क्रोशिया बनवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुढे ह्या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. परत 2 चेन द्यायचे आहेत आणि सेम मागील प्रमाणे विणायचं आहे. त्यानंतर पुढे चेनच्या ठिकाणी इथे आपल्याला परत 6 चेन बनवायचे आहेत. 6 चेन आणि साईडच्या चेनमध्ये मागील प्रमाणे हाफ क्रोशिया, मध्यभागी हाफ क्रोशिया आणि परत साईडच्या चेनमध्ये हाफ क्रोशिया. त्यानंतर पुढे सेम 6 चेन, सेम मागील प्रमाणे हे 3 क्रोशिया सोडायचे आहेत. पुढील क्रोशियावरती क्रोशिया बनवून मध्यभागी 2 क्रोशिया बनवत जायचं आहे. ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये आपल्याला वरती क्रोशिया बनवून झाल्यानंतर या चेनमध्ये एक क्रोशिया बनवायचा आहे पुढे. त्यानंतर आपल्याला खाली आपण 6 चेन बनवल्या होत्या तर वरती आपल्याला 5 चेन बनवायच्या आहेत. 5 चेन. त्यानंतर ह्या 3 खाली हाफ क्रोशिया बनवले त्याच्या साईडला आपल्याला इथे 5 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. साईडचे चेन घेऊन मध्यभागी 3 असे करून एकूण 5 हाफ क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन आणि हे 3 साईडचे क्रोशिया सोडायचे आहेत आणि त्यानंतर समोरील क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. त्यानंतर मध्यभागी चेनमध्ये 2 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर साइड क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. हे 3 क्रोशिया सोडायचे आहेत आणि त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन आणि सेम मागील प्रमाणे साइडला एक हाफ क्रोशिया आणि मध्यभागी 3 असे एकूण 5 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत.
सेम मागील प्रमाणे इकडे पुढे आपल्याला 5 चेन बनवायचे आहेत. ही 3 क्रोशिया सोडायचे आहेत आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवून मध्यभागी चेनच्या 2 क्रोशिया बनवायच्या आहेत. साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. असंच विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये क्रोशियावरती क्रोशिया बनवून झाल्यानंतर साईडचा एक क्रोशिया आपल्याला कमी करायचा आहे इथे. त्यानंतर आपल्याला 6 चेन द्यायचे आहे तिथं. 6 चेन आणि खाली आपण 5 हाफ क्रोशिया घेतले होते, तरी ते आपल्याला 3च हाफ क्रोशिया मध्यभागी बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे 6 चेन द्यायचे आहेत. या 6 चेन. त्यानंतर पुढे इथे मध्यभागी क्रोशियाच्या साईडच्या चेनच्या मध्यभागी इथे आपल्याला 3 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर साईडच्या ह्या क्रोशियावरती एक क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर मध्यभागी आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत तिथे खालीलप्रमाणे आणि साईडच्या क्रोशियावरती इकडे मधले 2 क्रोशिया सोडून इकडे आपल्याला क्रोशिया बनवायचा आहे. त्यानंतर साईडच्या चेनमध्ये आपल्याला सेम मागीलप्रमाणे 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम पुढे आपल्याला 6 चेन द्यायचे आहेत. 6 चेन आणि इथे मध्यभागी आपल्याला 3 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे 6 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या चेनमध्ये आपल्याला मागीलप्रमाणे 3 क्रोशिया बनवायचे आहेत. आणि क्रोशियावरती क्रोशिया. त्यानंतर मध्यभागी मागीलप्रमाणे 2 चेन आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया. सेम चेनमध्ये पण इथे आपल्याला 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर मागीलप्रमाणे सेम इथे 6 चेन आणि मध्यभागी 3 हाफ क्रोशिया. सेम पुढे 6 चेन समोरील चेनच्या साईडच्या चेनमध्ये आपल्याला 3 क्रोशिया बनवायचे आहेत. मध्यभागी 2 चेन. साईडच्या चेनमध्ये सेम मागीलप्रमाणे 3 क्रोशिया. असंच विणत जायचं आहे आपल्याला आणि पुढे ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये पण आपल्याला क्रोशियावरती क्रोशिया बनवून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला ह्या साईडच्या क्रोशियामध्ये इथे 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला सेम खालीप्रमाणे इथे वरती 6 चेन द्यायचे आहेत. या 6 चेन आणि खाली आपल्याला 3 हाफ क्रोशिया बनवले होते, तर आपल्याला एकच हाफ क्रोशिया बनवायचा आहे आणि पुढे सेम 6 चेन बनवायचे आहेत. या 6 चेन. त्यानंतर इथे आपल्याला साईडच्या क्रोशियाच्या चेनमध्ये इथे आपल्याला 3 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर ह्या साईड क्रोशियावरती एक क्रोशिया बनवून घ्यायचा आहे.
पुढे इथे वरती 2 चेन द्यायचे आहेत आणि या साईड क्रोशियावरती इथे क्रोशिया बनवायचे आहेत. मध्यभागी चेनमध्ये पण आपल्याला 2 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. परत साईड क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. परत पुढे 2 चेन आणि इकडे मध्यभागी 2 क्रोशिया सोडून साईड क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. परत समोरील चेनच्या एका घरामध्ये 3 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर मागील प्रमाणे आपल्याला इकडे 6 चेन द्यायचे आहेत. 6 चेन आणि मध्यभागी इथे हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. सेम पुढे 6 चेन द्यायचे आहेत. 6 चेन आणि साईडच्या चेनच्या घरामध्ये आपल्याला 3 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर ह्या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. वरती 2 चेन, या क्रोशियावरती क्रोशिया, मध्यभागी 2 चेन, परत पुढे साइड क्रोशियावरती क्रोशिया, मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत. पुढील चेनमध्ये 3 क्रोशिया बनवायचे आहेत. परत पुढे सेम मागीलप्रमाणे 6 चेन, मध्यभागी इथे हाफ क्रोशिया, पुढे सेम 6 चेन, समोरील चेनच्या घरामध्ये मागीलप्रमाणे 3 क्रोशिया, क्रोशियावरती क्रोशिया अशीच बनवत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. प्रत्येक स्टेप मी 2 ते 3 वेळा करून दाखवलेली आहे, समजेल ह्या दृष्टिकोनातून. या स्टेपमध्ये पण आपल्याला क्रोशियावरती क्रोशिया बनवून झाल्यानंतर इथे आपल्याला साईडचे 3 क्रोशियावरती आपल्याला इथे हे 7 क्रोशिया झाल्यानंतर इथे वरती आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या या क्रोशियावरती आपल्याला क्रोशिया बनवायचा आहे. त्यानंतर पुढे साईडच्या चेनमध्ये इथे आपल्याला 3 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर इथे मध्यभागी आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत आणि समोर इथे साईडच्या चेनमध्ये इथे मागील प्रमाणे आपल्याला 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला या साइड क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. पुढे 2 चेन द्यायचे आहेत. सेम या क्रोशियावरती क्रोशिया बनवून चेनच्या मध्यभागी 2 क्रोशिया बनवायचे आहेत. परत साइडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. ह्या 4 क्रोशियानंतर आपल्याला मध्यभागी 1 2 3 क्रोशियाच्या घरांवरती इथे मध्यभागी आपल्याला 2 चेनच्या ठिकाणी आपल्याला इथे एकूण 3 4 5 6 एकूण 7 चेन खालीप्रमाणे द्यायचे आहेत आणि त्यानंतर पुढे इथे साईडच्या या क्रोशियावरती आपल्याला क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. तर तिथे आपल्याला चेनच्या मध्यभागी 2 क्रोशिया बनवायचे आहेत आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया. त्यानंतर पुढे इथे 2 चेन द्यायचे आहेत आपल्याला आणि इथे साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. सेम पुढे मागील प्रमाणे ह्या चेनमध्ये पण आपल्याला 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत.
त्यानंतर पुढे आपल्याला इथे इथे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत आणि समोरील साईडच्या चेनमध्ये आपल्याला इथे 3 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर इथे 2 चेन, समोरील क्रोशियावरती क्रोशिया, मध्यभागी चेनमध्ये 2 क्रोशिया, पुढे समोरील क्रोशियावरती क्रोशिया. सेम इथे मागील प्रमाणे इथे आपल्याला 7 चेन बनवायचे आहेत. सोडून त्यानंतर चेनमध्ये 2 क्रोशिया बनवायचे आहेत. इथे आपल्याला क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. त्यानंतर 2 चेन द्यायचे आहेत आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया आणि समोरील चेनमध्ये एकूण 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे घेते याच्यावरती मागील प्रमाणे 2 चेन आणि इकडच्या चेनमध्ये आपल्याला 3 क्रोशिया बनवायचे आहेत. असंच विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायचे आहे. या स्टेपमध्ये क्रोशियावरती क्रोशिया बनवून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे चेनच्या ठिकाणी परत 2 क्रोशिया बनवायचे आहेत. क्रोशियावरती ह्या साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत. साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. सेम पुढे इथे आपल्याला ह्या 2 चेनच्या ठिकाणी 2 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे 2 चेन, त्यानंतर या साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. 2 चेन, त्यानंतर या साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवून झाल्यानंतर परत पुढे आपल्याला ह्या चेनमध्ये मागील प्रमाणे 2 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. त्यानंतर सेम पुढे इथं खालील प्रमाणे आपल्याला इथे आपण 7 चेन दिले होते, तर आपल्याला इथे साईडला 4 चेन द्यायचे आहेत आणि मध्यभागी हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे 4 चेन द्यायचे आहेत. हे 3 क्रोशिया सोडून साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे आणि ह्या 2 चेनच्या मध्ये भागी आपल्याला 2 क्रोशिया बनवायच्या आहेत. समोर ह्या क्रोशियावरती परत क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. परत 2 चेन द्यायचे आहेत आणि साईडच्या क्रोशियावरती सेम क्रोशिया बनवायचा आहे. सेम पुढे ह्या चेनमध्ये 2 क्रोशिया, साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया, मध्यभागी 2 चेन, परत साईड क्रोशियावरती क्रोशिया, चेनमध्ये 2 क्रोशिया,
इथे आपल्याला आपण 7 चेन बनवल्या होत्या, तर आपल्याला इथे साईडला 4 चेन बनवायच्या आहेत आणि मध्यभागी याच्या हाफ क्रोशिया बनवायचा आहे. 4 चेन आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया विणत चेनच्या मध्यभागी 2 क्रोशिया असे एकूण 4 क्रोशिया बनवायचे आहेत. परत पुढे 2 चेन साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया सेम मागीलप्रमाणे विणत ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये साईडला क्रोशिया बनवून झाल्यानंतर परत 2 चेन, परत मध्यभागी चेनवरती 4 क्रोशिया, 2 चेन 4 क्रोशिया, त्यानंतर इथे खाली आपण 4 चेन दिल्या होत्या, इथे वरती आपल्याला 6 चेन द्यायचे आहेत. 6 चेन आणि साईडला चेनमध्ये क्रोशिया, त्यानंतर मध्यभागी एक हाफ क्रोशिया आणि साईडला एक हाफ क्रोशिया असे करून एकूण 3 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर 6 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर सेम साईडचे 3 क्रोशिया सोडायचे आहेत आणि साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवून पुढे मध्यभागी 2 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे मध्यभागी 2 चेन, साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया, मध्यभागी चेनमध्ये 2 क्रोशिया, साईड क्रोशियावरती क्रोशिया. त्यानंतर सेम पुढे आपल्याला इथे ह्या चेनवरती एकूण आपल्याला 6 चेन द्यायचे आहेत. सेम साईडला क्रोशिया, मध्यभागी एक क्रोशिया असे एकूण 3 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर 6 चेन द्यायचे आहेत. साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. त्याच्या मध्यभागी 2 क्रोशिया बनवायचे आहेत. साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 चेन सेम असंच पुढे विणत विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये आपल्याला साईडचे क्रोशिया बनवून झाल्यानंतर पुढे विणत आल्यानंतर ते मध्यभागी मी 4 क्रोशिया बनवलेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे पुढे 7 चेन द्यायचे आहेत आणि मध्यभागी खालीलप्रमाणे आपल्याला साईडला 1 आणि मध्यभागी 3 आणि साईडला परत 1 असे एकूण 5 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर परत आपल्याला 7 चेन द्यायचे आहेत आणि समोरील 3 क्रोशिया सोडून साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे आणि समोरील चेनमध्ये मागीलप्रमाणे सेम 2 क्रोशिया, त्यानंतर साईड क्रोशियावरती क्रोशिया, मध्यभागी 2 चेन सोडायचे आहेत. पुढे सेम साईड क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. चेनच्या मध्यभागी 2 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. साईडच्या क्रोशियामध्ये क्रोशिया बनवून घ्यायचा आहे आणि परत हे साईडची क्रोशिया विणून घ्यायची आहेत. असं विणत विणत ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये मी या साईडला 1 2 3 क्रॉस फुलं बनवलेली सोडलेली आहेत आणि मध्यभागी हे 4थं फूल, त्यानंतर इकडे 3 सेम
मधून इकडं विणत नेलेला आहे आणि हा भाग पूर्ण केलेला आहे. तर या साईडला आपल्याला इथे लोकर जॉईन करून घ्यायची आहे. त्यानंतर खाली आपण 7 चेन दिले होते मध्यभागी, तर आपल्याला इथे 6 चेन द्यायचे आहेत. 6 चेन ह्या. त्यानंतर इथे चेनमध्ये आपल्याला मागील प्रमाणे सेम क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 चेन द्यायचे आहेत. साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. सेम परत चेनमध्ये साईडला ह्या 3 क्रोशिया बनवायचे आहेत. परत 6 चेन आणि समोर या समोर इथे मध्यभागी आपल्याला क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत 3. त्यानंतर पुढे सेम 6 चेन द्यायचे आहेत. समोरील चेनमध्ये परत सेम मागीलप्रमाणे 3 क्रोशिया बनवायचे आहेत आणि साइड क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. असंच विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. ही स्टेप इथं विणत आणल्यानंतर इथे आपल्याला सेम चेनमध्ये इथे साईडचा 1 क्रोशिया, चेनमध्ये 3 क्रोशिया बनवून झाल्यानंतर सहा चेन द्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला हे 3 क्रोशिया सोडायचे आहेत आपल्याला आणि इथे लोकर जॉईन करून घ्यायचे आहे. त्यानंतर 3 चेन द्यायचे आहेत आणि समोरील चेनच्या घरामध्ये आपल्याला 2 क्रोशिया बनवायचे आहेत. क्रोशियावरती क्रोशिया, त्यानंतर 2 चेन, त्यानंतर पुढे सेम क्रोशियावरती क्रोशिया, चेनच्या मध्यभागी 2 क्रोशिया, साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया. पुढे इथे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत आणि सेम मागीलप्रमाणे क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत चेनमध्ये. त्यानंतर इथे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत आणि साईडच्या चेनमध्ये क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. साइड क्रोशियावरती क्रोशिया, परत पुढे 2 चेन, असंच विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. ही स्टेप विणत इथे आणल्यानंतर इथे आपल्याला 2 चेन, त्यानंतर ह्या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचा आहे. सेम असे फुलांचं हे क्रॉस घर बनवायचं नाही आहे इथं आपल्याला. आणि परत पुढे ह्याच क्रोशियाच्या घरामधून चेन काढून घ्यायची आहे आपल्याला आणि एक स्टेप कमी करत आणायचे आहेत. अशा इथे आपल्याला आता दुसरी स्टेप बनवायची आहे. 3 चेन, त्यानंतर इथं मध्यभागी क्रोशिया, साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया, सेम मागीलप्रमाणे असे 2 चेन द्यायचे आहेत. परत ह्या क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचा आहे.
अशी घरी कमीत करता आणायची आहेत घरं. त्यानंतर समोरील क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. असंच विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. साईडला अशी घरं कमी कमी करत आणायची आहेत पूर्णपणे आणि हे राहिलेली बाजू विणून घ्यायची. शेवटी असं विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे चेन द्यायचे आहेत. 10 चेन नंतर 10 चेन मधला हा इथले क्रोशिया सोडायचे आहेत आणि पुढच्या क्रोशियामध्ये आपल्याला चेन द्यायची आहे. सेम पुढेही तसंच. इथला क्रोशिया सोडायचा आहे, हा क्रोशिया सोडायचा आहे आणि क्रोशियाला चेन द्यायची आहे, बनवायची आहे. नंतर पुढे साईडला चेन बनवून मध्यभागी सोडलेले क्रोशियाला परत चेन बनवून घ्यायचे आहेत. सेम 10 चेन द्यायचे आहेत. आणि पूर्ण राहिलेले क्रोशिया विणून घ्यायचे आहेत चेन बनवून. सर्व बाजूनी गोंडे लावून झाल्यानंतर असा हा पडदा तयार झालेला आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.